जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. 6व्या दशकातील 7वा समास सगुण भजन आपण पाहत आहे. तर्क मांडायला अडचण नाही, प्रश्न करायला अडचण नाही, पण लबाडी नसावी हे समर्थांनी दाखवून दिलं. समर्थ म्हणाले श्रोत्याला किंवा शिष्याला, देहसंबंधी सगळ्या गोष्टी तू करतोस, पण भजनाबद्दल तेवढा प्रश्न उपस्थित करतोस, हा शाब्दिक ज्ञानातून आलेला दंभ आहे. ज्ञान हे निश्चयात्मक आहे आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदृष्टीला सर्वत्र आत्मा दिसून येतो. आत्मा तर्कानं मांडून, आत्मा मनानं कल्पून आणि मग सगुणाला कमी लेखून उपासनेत राहायचं नसतं. उपासना करणारा जोपर्यंत आहे तोपर्यंत उपास्य जे आहे ते सगुणच राहणार आहे. त्यामुळे श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा, की लोक म्हणतात आम्ही निर्गुणाची उपासना करतो, पण त्यांना हे माहीत नसतं की तेही सगुणच आहे. म्हणजे एकूण समर्थ या दांभिकतेचा विरोध करतायत, लबाडीचा विरोध करतायत. तुला भूक लागते ना, तुला तहान लागते ना, तर साधी गोष्ट आहे, भगवंताची सगुणोपासनाही कर. सद्गुरूंनी जे भजन दिलेलं आहे म्हणजेच साधन दिलेलं आहे तेही कर. तुझ्यामुळे परमात्म्याचं काही अडणार नाही, पण तुझ्या भजन करण्यामुळे तुझी देहबुद्धी कमी होणार आहे हे समजून घे. समर्थांच्या मुखामधून मग तेजस्वी असे शब्द बाहेर पडतात. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता. किती भक्ती, किती प्रेम, किती निष्ठा यामध्ये दाटलेली आहे पहा. भगवंत सर्वस्व आहे हे अगदी ओतप्रोत या शब्दांमध्ये भरलेलं आहे. आणि इथं समर्थांनी आमुचे कुळी, आमुचा परमार्थ असे शब्द वापरलेत. आपलेपणा आणि माझेपणा खरं म्हणजे अभिमानाचं द्योतक, पण अभिमान ज्यांच्याजवळ तिळमात्रही नाही असे समर्थ आमुचे, आमचा असा शब्द वापरतात. हा शब्द तेव्हा आलेला आहे जेव्हा पराकोटीचं प्रेम आहे, पराकोटीची शरणागती आहे. आपली गोष्ट आपल्याला आपली कशामुळे वाटते? देहसंगामुळे वाटते. देह आपला मानला आणि मग देहासंबंधी जे आहे ते आपलं मानलेलं आहे. पहा, पैसा नावाची गोष्ट बँकेमध्ये आहेच की. प्रत्येकाच्या खिशात पैसा आहे. रस्त्यावरून एक भाजीवाला जात आहे, त्याच्याजवळही पैसा आहे. पैसा कुठे गेलेला नाही, पण आपल्या खिशात जो पैसा आहे त्याला आपण माझा पैसा असं म्हणतो. आपली अशी माझेपणाची व्याख्या देहाच्या कुंपणामधली आहे. हे देहाचं कुंपण संतांपाशी असत नाही. हे कुंपण कशानं बांधलं गेलं? मनानं बांधलं गेलं. ते मन संतांपाशी असत नाही. संतांचं मन हे एकतर नष्ट झालेलं असतं, नाहीतर व्यापक झालेलं असतं. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मन हे त्रिगुणांनी आणि स्वार्थांनी लडबडलेलं असत नाही. भगवान जे म्हणतात, इंद्रिया माझे करावे, मन ते मीची जाणावे, अशा मनाच्या स्थितीत संत असतात. म्हणजे संतांचं मन आणि भगवंताचं मन यात तत्वतः काहीही फरक नाही. पण आपली दशा तशी नाही. आपण आपल्या संकुचिततेमध्ये जगत असतो आणि मग माझं तुझं यामध्ये अडकून राहतो. संतांनी त्यांची ही व्यापकत्वाची अवस्था सद्गुरुपदिष्ट मार्गानं जाऊन मिळवलेली असते. गुरुकृपेनं त्यांना ते प्राप्त झालेलं असतं. आता त्यांचा माझेपणा आणि आपला माझेपणा यात महद अंतर आहे. त्या त्यांच्या व्यापक माझेपणातून म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ. परमार्थ ही अशी गोष्ट आहे जी देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे नेते. म्हणजे खऱ्या परमार्थामध्ये लौकिकातील काहीही येत नाही. असं पहा, एखादी नोकरी आपण मिळवायला गेलो तर तिथं आपलं शिक्षण विचारतील, आपली पात्रता विचारतील, तू कोण, कुणाचा इत्यादी गोष्टीही कदाचित विचारतील. पण परमार्थामध्ये असं काहीही नाही. इथं एकच नाणं चालतं आणि ते आहे भावाचं. कुणाची काय पात्रता आणि कुणाकडे किती शिक्षण आणि संपत्ती किंवा कुणाचं कसं रूप याच्यावरती परमार्थ अवलंबून नाही. हा परमार्थ
आत भगवंत आहे आणि त्या भगवंताप्रती आपला भाव किती आहे याच्यावरती अवलंबून आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, मी जे नाम ब्रह्मानंदांना दिलं तेच नाम तुम्हाला दिलं. देण्यामध्ये मी काहीही फरक केला नाही. पण त्याच नामानं ब्रह्मानंद या स्थितीपर्यंत कुणी पोहोचतं तर कुणी कुठेच पोहोचत नाही. म्हणजे मग कमतरता कुणाच्यात? इथे या ओव्यांमधून समर्थांचा भाव प्रतिबिंबित होतोय, म्हणून आपण हा विषय पाहतोय. समर्थ म्हणतात, आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ. म्हणजे एक भगवंत सोडल्यास अन्य काहीही समर्थांच्या चित्तात, मनात, बुद्धीमध्ये, वर्तनामध्ये नाही. सर्व जीवन, सर्व देह, एकूण एक श्वास भगवन्मय झालेला आहे. असे समर्थ म्हणतात, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता. असा हा परमात्मा देवांचा देव आहे. कुळ या शब्दाचा अर्थ आपलं कुळ असाही होतो, म्हणजे आपले वडील, त्यांचे वडील वगैरे वगैरे. आणि कुळचा खरा अर्थ देह होतो. आपल्या देहामध्ये भगवंत आहे म्हणून देहाला किंमत आहे, ही गोष्ट संतांकडून आपण अनेकदा ऐकतो. पण आपण इंद्रियांमधून विषयामध्ये इतके आसक्त होऊन जातो की ज्या भगवंताच्या जोरावरती इंद्रिय अनुभव घेऊ शकतं त्या भगवंताला पूर्णपणे विसरून जातो. याच्याबरोबर उलट परिस्थिती समर्थांची आहे. समर्थ त्या भगवंतामध्येच लीन आहेत. इंद्रियांकडे आणि विषयांकडे त्यांचं लक्ष नाही. अशा एकरूपतेच्या शुद्ध भावामधून समर्थांच्या मुखातून तेजस्वी शब्द बाहेर पडतात की सगळं काही भगवंताचं आहे, भगवंतामुळेच आम्ही आहोत आणि आमचा परमार्थही आहे. त्याचे आम्ही सेवकजन सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. म्हणजे पहा, परमार्थ ही गोष्ट कर्मणूक म्हणून करण्याची नाही. परमार्थ ही गोष्ट दिवसभरातील व्यापामध्ये एक सात्विक कृती असावी अशा संकुचित भावनेनं करायची नाही. परमार्थमय जीवन झालं पाहिजे, किंबहुना सर्व जीवनच परमार्थ रूप असलं पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. याकरिता आपल्याला आपली कर्तव्ये, प्रपंच काहीही सोडावं लागत नाही. केवळ आपल्या जाणीवेमध्ये सद्गुरुपदिष्ट साधनेनं जाऊन बदल करावा लागतो. ज्याला सर्वस्व मानलेलं आहे ते सोडून खरा जो सर्वस्व मानण्यासारखा आहे त्या आत्म्याला सर्वस्व मानावं लागतं. समर्थ म्हणतात, आम्ही अशा आत्म्याचे, आत्मारामाचे, परमात्म्याचे सेवक आहोत. आता आत वळून पाहिलं तर लक्षात येईल की आपण कशाचे सेवक आहोत. आपण विषयाचे सेवक आणि विषयाचे दास आहोत. सगळी खटपट आपली विषयाकरिता चाललेली आहे. इतकंच नाही तर आपल्या जीवनात जो काही बाही परमार्थ आहे तोही आपण विषयासाठी करतो. लग्न झालं मुलाचं की आपल्या मुलाला आणि सुनेला घेऊन आपण महाराजांच्याकडे येतो. का? तर यांचा संसार नीट चालावा म्हणून. आणि नीट संसाराच्या व्याख्या कोणी बनवल्या? आपणच. आपल्याच विषयासक्तीनं आणि बहिर्मुखतेनं त्या बनवल्या. श्री महाराजांच्या चरित्रामध्ये एक विलक्षण प्रसंग आहे. देह ठेवण्याच्या आधी काही दिवस त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले की माझ्याकडे सगळे हिंगजिऱ्याचे गिराईक आले, कस्तुरीसाठी कोणी आलंच नाही. भगवंताच्या नामाचं प्रेम ही खरी कस्तुरी श्री महाराजांच्या जवळ होती, आजही आहे. श्री महाराजांचं म्हणणं आहे की त्यासाठी तुम्ही या. आता गैरसमज कोणी करून घेऊ नये. आपल्याकडे काही मंगलमय झालं तर आपण जरूर श्री महाराजांच्या दर्शनाला जाणार. पण त्यामागे हेतू आपलं नामाचं प्रेम कसं वाढेल याचा असावा. आपली दृश्यातील आसक्ती जाऊन आपली अंतर्मुखता अधिकाधिक कशी वाढेल याचा असावा. तो हेतू न ठेवता आपला प्रपंच आलबेल राहील किंवा राहावा या हेतूनं आपण श्री महाराजांच्याकडे गेलो तर आपला भाव चुकला. भाव कसा पाहिजे की आपण आपल्या स्वरूपाचे दास आहोत. असं पहा, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा दास बनते त्यावेळी काय होतं? त्याचं म्हणून जे अस्तित्व आहे ते तिथं ती व्यक्ती अर्पण करते. आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं उदाहरण पाहूया. बाजीप्रभू देशपांडेंनी सर्वस्व
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केलं. शेवटच्या श्वासापर्यंत दास्यत्वच आहे ते. कल्याण स्वामींनी समर्थांचं दास्यत्व केलं. आपल्या विषयांच्या ठिकाणी जर दास्यत्व असेल तर किती दीन अवस्था आहे आपली कल्पना करून पहा. जो विषय क्षणापुरता आहे, काही काळानंतर तो टिकणारही नाही. समजा तो राहिलाच काही काळ, तरी जो देह त्याला उपभोगतो तो देह एकेकाळी मरून जाणार आहे. अशा विषयाचे आपण दास होऊन जगतो. बरं, असंही नाही, त्या विषयाच्या दास्यत्वातून बाहेर काढायला श्री महाराज किंवा आपले सद्गुरू आहेत, पण आपण त्यांच्याकडेही विषयाचं प्रेम घेऊन जातो. निर्विषय होण्यासाठी संतांकडे जावं, श्री महाराजांचं वाक्य आहे पहा. असं आपण करतो का? जर करत नसू तर आपण विषयाचे दास आहोत. समर्थांची अवस्था काय आहे आणि आपली कशी अगदी विरुद्ध दिशेची अवस्था आहे हे आपण आत्ता पाहतोय. कारण त्यांच्या मुखातून शब्द आलेत, त्याचे म्हणजे आत्म्याचे आम्ही सेवकजन. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी सगळं काही मुरवणारे आम्ही आहोत. आपलं म्हणून काहीही शिल्लक न ठेवणारे आम्ही आहोत. आणि हे स्वरूप हा आत्मा म्हणजेच आमचा राम आहे. आणि अशा अवस्थेमध्ये गेलेले समर्थ सगुण भजनाचं महत्त्व आपल्याला सांगतायत. श्रोत्यानं जो प्रश्न उपस्थित केला तो तर्कानं बरोबर वाटतो खरा, पण त्या आत्मस्थितीमध्ये श्रोता नाही. मग जेव्हा ती स्थिती नसेल, म्हणजेच बहिर्मुखता आत आहे, विषयाचं प्रेमही आहे, देहाला कुरवाळणंही आहे, आणि तेव्हा सगुण भजनाबद्दल जर प्रश्न उपस्थित होत असेल तर ते ढोंगच आहे ना. हे ढोंग समर्थांना चालत नाही. आणि म्हणून समर्थ तेजस्वितेनं म्हणतात की सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. आत्म्याची, परमात्म्याची, स्वस्वरूपाची सेवा घडावी म्हणून ज्ञान करून घ्यायचं असतं. त्या ज्ञानाचा जर अहंकार झाला आणि आता पूजन कशाला करू, कारण ब्रह्म तर सर्वत्र आहे, ब्रह्माला कशाची गरज नाही, तर मग अर्चनाची काय गरज आहे, असा तर्क आपण मांडला तर आपण केवळ अर्धा हळकुंडानं पिवळे झालो. ज्ञान मिळालं पण केवळ शाब्दिक मिळालं. ज्ञानाचा हेतू कशासाठी आहे? आत्मस्वरूपाच्या सेवेकरिता आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समर्थांनी इथं सांगितली. आता याचा दुसराही एक अर्थ आहे, आणि तो म्हणजे आपली देहबुद्धी आत्मज्ञानामुळेच नाहीशी होते. आणि ते आत्मज्ञान भगवंताची सेवा केल्यामुळं प्राप्त होतं. समर्थ म्हणतायत, या ठिकाणी जर तू अभाव धरलास तर तुझं पतन निश्चित आहे. म्हणजे ते सांगतायत की केवळ तर्कामध्ये अडकून राहू नको. सद्गुरू वचनाला प्रमाण मान. ध्यान मूलम गुरु मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरोर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. हे सूत्रच आहे परमार्थामध्ये. सर्व काही सद्गुरूंपाशी सुरू होतं आणि सर्व काही सद्गुरूंमध्येच विलीन होतं. अवघा परमार्थ सद्गुरूंमुळे आहे, तर त्यांच्या वचनाची तू अवहेलना करू नको. ते सांगतात ना की सगुण पूजन आवश्यक आहे, तर त्याच्यावरती तर्क देणं आपण थांबवलं पाहिजे. जो तर्क उपस्थित करू तो आपल्या शाब्दिक ज्ञानामधून येईल आणि आत्मज्ञान इंद्रियांच्या पलीकडे आहे तसं स्थिर आणि कायमचं आहे, शाश्वत आहे. त्या आत्मज्ञानाच्या अवस्थेतील सद्गुरू आपल्याला सांगतात की हे सगुण भजन गरजेचं आहे. आपल्या देहाच्या कोणत्याही गोष्टी परमार्थाच्या आड येत नाहीत, ही खरी गोष्ट आहे. पण आपण देह आहोत हा भाव आड येतो, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. तर मग तो आता टाकायचा कसा? जसं मानसपूजेमध्ये मनानं आपण उपचार अर्पण करतो. आपल्याला आवडणारी वस्तू आपण श्री महाराजांना अर्पण करतो. हेतू हाच की त्या वस्तूतील माझेपणा जावा. म्हणजे आपला माझेपणा आहे ना, आपला माझेपणा ठेवून आपण सगळं काही करतोय, तर मग पूजन करण्याला काय अडचण आहे, असं कळकळून सद्गुरू सांगतायत. समर्थ त्यांचा भाव अशासाठी सांगतात की हे ध्यानात ठेवून सद्गुरू वचनामध्ये राहावं. म्हणजे आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, किंवा त्याचे आम्ही सेवकजन, हे कोण बोलतंय? म्हणजे ब्रह्मस्वरूप असलेले, आत्मज्ञानावरती आरूढ झालेले सद्गुरूसुद्धा जर सगुणोपासनेमध्ये असतील तर आपण राहिलंच पाहिजे. एवढी साधी गोष्ट समर्थांना सांगायची आहे. आणि म्हणूनच
त्यांची उपासना, त्यांची परंपरा आणि ते कुणाला सर्वस्व मानतात हे सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात, गुरु सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. सद्गुरू जे सांगत आहेत त्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे. आपण आपल्याला माहीत असलेल्या शाब्दिक ज्ञानावरनं त्यांच्याशी जर वाद घालायला गेलो किंवा ते जे सांगतायत त्यावरती जर तर्क उपस्थित करायला गेलो तर त्यातून आपला अहंकारच दिसून येईल. समर्थ म्हणतायत, असा जर तू असशील तर त्याला हे सांगण्याची गरज नाही. पण जे शहाणे असतात ते हे जाणतात की सद्गुरूंच्या मुखातून आलेली गोष्ट असार कधीही असत नाही. अहो, ज्यांनी सार आणि असार याचा बोध केला ते कधी असार सांगतील का? सार रूप असलेल्या परमात्म्याशी एकरूपत्वानं ते असतात. म्हणजे खरं पाहता सार आणि असार याच्याही पलीकडे सद्गुरू असतात. तर असे सद्गुरू जेव्हा एखादी गोष्ट शिष्यासाठी सांगतात त्यावेळी सर्वांगीण विचारानं ती सांगितलेली असते. पण आतील अभिमान सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवू देत नाही. समर्थ म्हणतात पहा, समर्थांचे मनीचे तुटे, तेची जाणावे अदृष्ट खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले जैसे, मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. समर्थ म्हणतायत, एखादा व्यक्ती राज्यपदासाठी योग्य आहे खरा, पण त्याच्या वर्तनामुळं जर त्याचा हक्क गेला, तो अपात्र ठरला, तर ते कसं दुर्दैवी आहे. तसं आपल्या देहाभिमानामुळं, अहंकारामुळं सद्गुरू कृपेला अपात्र ठरू नये. त्यांनी करुणेनं कृपा केलेली आहे, तिथं आपण कमी पडू नये. त्यांच्या मनातनं उतरणं यासारखं वाईट काहीही नाही. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, अर्थ उघडच आहे. आपणच थोर आहोत आणि आपल्याला कळलेलं आहे, आता ज्ञान झालेलं आहे, असा जर अभिमान अंगी आला तर तिथे ज्ञान नाही, खरा देहाभिमानच आहे. त्या देहाभिमानातून उगाच तर्क काढत बसू नये हे समर्थांना सांगायचं आहे. सांगितलं गेलेलं आधी ऐकावं, ऐकून अनुभूतीमध्ये शिरावं, अनुभूती ही सद्गुरूंना सांगावी आणि सद्गुरूंच्या मार्गानं जाऊन अनुभूतीच्याही पलीकडे जावं. हे घडण्यासाठी आपली बुद्धी, आपला तर्क बाजूला नको का ठेवायला? मग आता इथे एक सूक्ष्म प्रश्न निर्माण होतो आणि तो असा की जर मग प्रश्न विचारायचाच नसेल तर मग या गुरुशिष्य संवादाला अर्थ काय? हा गुरुशिष्य संवाद याकरिताच अर्थपूर्ण आहे कारण प्रश्न हा जाणून घेण्यासाठी विचारला गेला तरच उपयोगी ठरतो. म्हणजे उत्तर मिळाल्यानंतर त्यानुसार आपलं आचरण ठेवलं पाहिजे, त्या उत्तराला अनुसरलं पाहिजे. समर्थ इथं देहाभिमानातून, अहंकारातून आलेल्या तर्काच्या विरुद्ध बोलतायत. कोरडा तर्क उपस्थित करू नका. जी आज्ञा केलेली आहे त्याचं पालन करा, पालनातूनच अनुभूती येईल. ते न करता जर आपल्याच समजामध्ये आपण राहिलो की हे काय सांगणार, मला सगळं माहीतच आहे, तर अशा भावातून आपल्या हाताला काही लागणार नाही. समर्थ म्हणतात, वस्तुभजन करीना न करी ऐसेही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना दडोन राहिली. आता आत्मस्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार आहे, तर त्याची उपासना करताच येत नाही. मुळात निर्गुणाची उपासना करणार कशी? तिथे एकच पर्याय संभवतो, निर्गुण होऊन जाणं. श्री महाराजांचं वाक्य, निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण कळणार नाही. त्यामुळं निर्गुणाची उपासना तो करत नाही, पण उपासना करत आहे असंही म्हणत नाही, म्हणजे भ्रमामध्येच सापडतो. म्हणूनच सगुणोपासनेचं प्रयोजन आहे. आपल्यासारखाच देव, आपल्यासारखंच अन्न त्याला दाखवणं, आपल्यासारखीच वस्त्रे परिधान करणं, आपण स्नान करतो त्यालाही स्नान घालणं, आपल्याला नाव रूप यानं ओळख मिळालेली असते तर त्यालाही नाव आणि रूप देऊन त्याच्यामध्ये आपली ओळख विसर्जित करणं, आपण न उरता त्यामध्ये मुरून जाणं आपण, हे सगुणोपासनेचं मर्म आहे. सद्गुरू हे समजावून सांगतात, पण हे समजून न घेता अभिमानामध्ये जर आपण राहिलो तर मूळ वस्तुभजन तर होतच नाही, पण ते होत नाही आहे हेही आपल्याला कळत नाही. समर्थ म्हणतायत, अशा रीतीनं शिष्य हा केवळ कल्पनेत सापडून राहतो, उपाधीमध्येच राहतो, भ्रमामध्येच राहतो. पुढे ते म्हणतायत, ना ते ज्ञान ना ते भजन,
उगाची आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. असा जो स्वतःच्याच अभिमानामध्ये गुंतून राहून सगुण भजनाला नकार देतो किंवा तिथे अवास्तव तर्क उत्पन्न करतो आणि प्रत्यक्ष आत्मस्थितीतही असत नाही, त्याच्याजवळ ना खरं ज्ञान असतं ना सगुणाची भक्ती असते, हे तर उघड आहे. म्हणून एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ पुन्हा कळवळ्यानं सांगतात, तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेणेचे ज्ञान बोलावे चळेना ऐसे. आपण या विषयाकडे यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.